आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राईब करा तिलक. आमच्या सेनेची ही दशा. वीरभद्र, विश्वास बसत नाहीये की केवळ 2 मुनिकुमारांनी अयोध्येच्या चतुरंगिणी सेनेचं हे हाल केले आहेत. पण हे सत्य आहे महाराज. दादा, तयार राहा. महाराज रामांनी अचानक मागून हल्ला केला तर? इतका वेळ झाला तरी समोर का नाही आले? नाही लव, मला विचारशील तर ते असं कधीही करणार नाही. ते वीर आहेत आणि वीर पुरुष कधीही लपून वार करत नाहीत. तुम्हा दोघांकडे पाहून तर विश्वास नाही बसत की अशा गोंडस रूपाच्या 2 सुकुमार बालकांनी अयोध्येच्या चतुरंगिणी सेनेसोबतच लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न आणि सुग्रीवासारख्या वीरांना हरवलं असेल. महाराज राम, क्षत्रिय केवळ बोलत नाहीत, युद्ध करा, युद्ध. उचला धनुष्य. बालक, आम्हाला अशी शपथ देऊ नकोस की आम्ही विवश होऊन जाऊ. लवकुश, महाराज रामांच्या विरुद्ध तुमचं अस्त्र उचलणं हाच धर्म आहे. जसं तुमच्या पित्यासमोरच तुम्ही अस्त्र उचलले आहेत. कारण राजा हा प्रजेसाठी पित्या समानच असतो. बहुतेक आता तर महाराज खरोखरच स्वतः आले. येऊ देत. आमच्या सेनेची ही दशा. वीरभद्र, विश्वास बसत नाहीये की केवळ 2 मुनिकुमारांनी अयोध्येच्या चतुरंगिणी सेनेचं हे हाल केले आहेत. पण हे सत्य आहे महाराज. मोठी आश्चर्याची गोष्ट आहे. हे कुणी सामान्य मानव नाही करू शकत. महाराज, मला तर ते सामान्य पण नाही वाटत आणि मानवही वाटत नाही. मला तर ते 2 छोटे छोटे देवता आहेत असंच वाटतंय. त्यांना पाहून प्रणाम करण्याची इच्छा होते. नक्कीच असंच काहीतरी असणार आहे. अन्यथा लक्ष्मण, भरत, हनुमान आणि सुग्रीव सारखे वीर अशा प्रकारे जखमी झाले नसते. या सगळ्या गोष्टी ऐकून आम्हालाही त्यांच्या दर्शनाची ओढ लागून राहिली आहे. ते पहा महाराज, त्यांचं दर्शन तर घडलं. हे दोघंही वीर झाडांच्या त्या बाजूने उभे आहेत. दादा, तयार राहा. महाराज रामांनी अचानक मागून हल्ला केला तर? इतका वेळ झाला तरी समोर का नाही आले? नाही लव, मला विचारशील तर ते असं कधीही करणार नाही. ते वीर आहेत आणि वीर पुरुष कधीही लपून वार करत नाहीत. धन्य आहात. एक खरा वीरच दुसऱ्या वीराचा आदर करू शकतो. हनुमान, नाही, रथ पुढे घ्या.
हनुमान, हे काय? तुझ्यासारखा परमवीर अशा प्रकारे गुडघे टेकून बसलेला आहे? प्रभू, यावेळी मी माझी वीरता नाही दाखवू शकत. मी तुमची काहीही मदत नाही करू शकत. मी यांचा बंदी आहे. एकतर यांनी दया दाखवून माझे हातपाय सोडले. मी त्यांना वचन दिलं आहे की मी माझ्या सुटलेल्या हातांचा वापर केवळ भोजनासाठीच करेन. तुम्ही मला क्षमा करा प्रभू. तुम्हा दोघांकडे पाहून तर विश्वास नाही बसत की अशा गोंडस रूपाच्या 2 सुकुमार बालकांनी अयोध्येच्या चतुर्रंगिनी सेनेसोबतच लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न आणि सुग्रीवासारख्या वीरांना हरवलं असेल आणि महाबली हनुमानाला बंदी बनवून बसवून ठेवलं आहे. हे कसं काय खरं असू शकतं? तसं तर सत्य स्वतः सिद्ध होत असतं महाराज. पण तरीही तुम्हाला पुराव्याची आवश्यकता असेल तर हा जिवंत पुरावा तुमच्या समोर आहे. तुमचे परमभक्त वीर हनुमान आमच्या सत्याची पुष्टी करतील. हो प्रभू, हे परम सत्य आहे की या दोघांनीच आपल्या दिव्य अस्त्रांनी अयोध्येच्या समस्त योद्ध्यांना अशा प्रकारे मूर्छित केलं आहे की इतक्या दिवसांमध्ये कोणालाही अजूनही शुद्ध आली नाही. मी या दोघांच्या माता पित्यांना वारंवार प्रणाम करतो, ज्यांनी अशा चमत्कारी पुत्रांना जन्म दिलाय. ऐकलात? आता तरी विश्वास बसला ना की तुमच्या या सेनेचे हाल आम्हीच केले आहेत म्हणून? आता काय म्हणणं आहे तुमचं? हा अश्वमेध यज्ञाचा घोडा आमच्या राज्याच्या 4ही दिशांच्या वृद्धीचं प्रतीक आहे. तुम्ही कुणीही राजा किंवा राजकुमार तर नाही आहात की तुम्हाला आमच्या राज्यवृद्धीशी काही ईर्ष्या असेल. मग तुम्ही कुठल्या लोभाने आमच्या या घोड्याला पकडलेलं आहे? ना आम्हाला कुठला लोभ आहे, ना आम्हाला कुठल्या राज्याची लालसा आहे, ना आम्हाला तुमच्या राज्यवृद्धीची कुठली ईर्ष्या आहे. आम्ही तर फक्त घोड्याच्या मस्तकावर लिहिलेलं आव्हान वाचून त्याला पकडलंय. परंतु का? तुमचा या आव्हानांशी काय संबंध? कारण या आव्हानामध्ये अहंकाराचा वास आहे. त्यामुळे असं वाटतंय की तुम्ही असं समजताय की या साऱ्या जगात केवळ तुमच्याशिवाय ना कोणी क्षत्रिय आहे ना कोणी वीर. आम्ही क्षत्रिय असल्यामुळे या आव्हानाला उत्तर देणं हा आमचा धर्म आहे. महाराज राम, तुम्हाला तर क्षत्रिय धर्म माहीतच असेल. जर कोणी क्षत्रिय युद्धाचं आव्हान ऐकून पाठ दाखवून पळून गेला तर समजावं की त्याने आपल्या आईच्या दुधाचं ऋणही नाही फेडलं आणि आपल्या पित्याच्या नावाची लाजही नाही राखली. कोण आहेत तुमचे पिता? जर आमच्याशी लढून जिंकलात तर त्यांच्याकडे जरूर जा. आतापासून त्यांचा पत्ता विचारण्याची काय आवश्यकता? आधी आमच्याशी युद्ध करा, आमच्याशी. विचार कसला करताय? उचला धनुष्य. तुमच्या गुरूंनी तुम्हाला काही तंत्रविद्या शिकवली आहे का? का? कारण जे काम तुम्ही केलेलं आहे ते नक्कीच शिक्षा देण्याजोगं आहे. पण तुम्हाला पाहून नाही मला तुम्हाला दंड देण्याची इच्छा होत आहे, नाही तुमच्याशी युद्ध करण्याची. माझी अवस्था सुद्धा तशीच आहे. मी तर असा विचार करतोय की तुम्ही कुठल्या तरी मोहिनी मंत्राचा जप करत आहात. हे विधात्याचं कसं विधान आहे की दोन्हीकडून धनुष्य उचलणं कठीण होत आहे.
महाराज राम, अशा प्रकारे या मंत्रतंत्राचा प्रयोग वीरांसाठी योग्य नाहीये. जर जमणार असेल तर सच्च्या क्षत्रियाप्रमाणे आम्हाला अस्त्रशस्त्रांनी पराजित करा, भावनेची मोहिनी घालून नाही. बालक, आम्ही तुझे सगळे अपराध क्षमा करतो. हा यज्ञाचा अश्व आम्हाला परत कर. आम्ही तुला कुठलाच दंड देणार नाही. युद्धात आम्हाला पराजित करा आणि घोडा घेऊन जा. आणि हे सुद्धा लक्षात ठेवा की घोडा न घेताच परत गेलात तर समस्त विश्वात अपयश पसरेल. बालक, आम्हाला विवश करू नकोस. जेव्हा युद्ध भूमीवर आलाच आहात महाराज, तर आता कुठलाच मार्ग उरला नाहीये. एकच मार्ग उरलाय, धनुष्य उचला. महाराज राम, क्षत्रिय केवळ बोलत नाहीत, युद्ध करा, युद्ध. उचला धनुष्य. महाराज राम, तुम्ही जर क्षत्रिय असाल तर तुम्हाला तुमच्या पूर्वजांची शपथ आहे की युद्धभूमीमध्ये सगळी मोहमाया त्यागून एका वीर क्षत्रियासारखा व्यवहार करा आणि आपलं धनुष्य उचला. बालक, आम्हाला अशी शपथ देऊ नकोस की आम्ही विवश होऊन जाऊ. हे राम, हे तुम्ही काय करताय? महर्षी, मुलांच्या बोलण्यात येऊन हा काय अनर्थ करताय तुम्ही? कल्याणमस्तु. प्रभू, स्त्री, वृद्ध आणि बालक या तिघांच्याही रक्षेचा भार तर राजावरच असतो. अपराधी असून सुद्धा राजा त्यांच्यावर हात उचलत नाही. महर्षी, हे बालक खूप हट्टी आहेत. बाळहट्ट तर सगळ्यांनाच माहिती आहे महाराज, पण बाळहट्टाचं उत्तर राजहट्ट तर नाही होऊ शकत ना. कुश, लव हे आपले राजे आहेत. आपण यांच्या राज्यात राहतो. राजासमोर अस्त्र उचलणं राजधर्मानुसार पाप आहे. तुम्ही राजाची अवज्ञा केली आहे. तुम्ही राजाचा घोडा का पकडला? 2 कारणांनी गुरुदेव. पहिलं कारण तर हे आव्हान आहे जे या घोड्याच्या मस्तकावर सुवर्ण अक्षरांनी लिहिलेलं आहे. ऐका काय लिहिले आहे. राजराजेश्वर छत्रपती महाराज श्री रामचंद्र यांच्या अश्वमेध यज्ञाचा हा अश्व या सृष्टीमध्ये स्वतंत्र भ्रमण करण्यासाठी सोडला आहे. ह्याच्या समोर नतमस्तक होणाऱ्यांना महाराज रामाची शरण प्राप्त होईल आणि जो ह्याला पकडण्याचे दुस्साहस करेल त्याला श्रीराम यांच्या सेनेसोबत युद्धाचे आव्हान स्वीकारावे लागेल. गुरुदेव, तुम्हीच शिकवलं होतं की खरा क्षत्रिय तोच आहे जो युद्धाची ललकारी ऐकून पळून नाही जाणार. म्हणून हे आम्ही आव्हान स्वीकारलेलं आहे. आणि दुसरं कारण? खुश दादाला महाराज राम यांना काही प्रश्न विचारायचे होते. मग मी विचार केला की अशी तर आमची भेट महाराज राम सोबत होऊ शकणार नाही. जर हा घोडा पकडला तर त्याला सोडवण्यासाठी
महाराज राम स्वतः येतील आणि कुशदादा त्यांना प्रश्न सुद्धा विचारेल. विचार, काय विचारायचं आहे तुला? एकच प्रश्न आहे महाराज. आमचे गुरुदेव म्हणतात तुम्ही मर्यादा पुरुषोत्तम आहात, पण ही कोणती मर्यादा आहे ज्याच्या पत्नीचा, जिच्या पवित्र असण्यावर तुमचा स्वतःचा विश्वास आहे, केवळ काही लोकांनी निंदा केली म्हणून त्याग केला जावा आणि तिला असहाय्य अवस्थेत वनवासाचं दुःख भोगण्यासाठी विवश केलं जावं? हा कोणता धर्म आहे? राजधर्म. एक सामान्य माणसाचा धर्म आणि राजाचा धर्म यामध्ये इतकंच अंतर आहे. एक साधारण मानवाचा प्रथम धर्म आहे आपली पत्नी, आपली मुलं, आपले भाऊ बहीण, माता पिता आणि जवळच्या सगळ्या सोयऱ्यांचे रक्षण करणे, त्या सगळ्यांना सुख देणं आणि जर कठीण प्रसंग आले तर दुःखात त्यांना साथ देणं. पण तोच मानव जेव्हा राजमुकुट चढवून राजा बनतो तेव्हा त्याचा प्रथम धर्म आपले व्यक्तिगत सुख किंवा दुःख किंवा आपल्या जवळच्या सगळ्या सोयऱ्यांच्या सुखादुःखात साथ देणं नसतं, तर राजाचा धर्म केवळ प्रजारंजन हाच असतो. त्याचे सगळे कर्म प्रजेच्या मताच्या अधीन असतात. मग स्वतःच्या आयुष्यात तो सुखी असो वा दुःखी, त्याचं कर्तव्य तर तेच आहे ज्याने प्रजेचं कल्याण होईल, प्रजारंजन होईल आणि ज्यात प्रजेचं मत असेल. हाच त्याचा पहिला धर्म सुद्धा आहे आणि हाच त्याचा शेवटचा धर्म सुद्धा. यालाच राजधर्म म्हणतात. म्हणजे याचा अर्थ असा आहे की अन्याय तुम्ही नाही तर अयोध्येच्या प्रजेनं केला आहे. जे अयोध्येच्या प्रजेने केलं आहे त्याचं उत्तर त्यांच्याकडूनच मागितलं पाहिजे. लवकुश, त्यावेळी तुम्ही दोघांनी यांचा घोडा पकडून आणि यांच्या समोर अस्त्र उचलून जी अवज्ञा केली आहे त्यासाठी तुम्हाला क्षमा मागितली पाहिजे. महाराज रामांच्या विरुद्ध तुमचं अस्त्र उचलणं हाच धर्म आहे, जसं तुमच्या पित्यासमोरच तुम्ही अस्त्र उचलले आहे. कारण राजा हा प्रजेसाठी पित्या समानच असतो. शास्त्र सांगते की पिता ही सर्वभूतनाम राजा भवती धर्मतः. त्यामुळे तुम्हाला यांना पिता समान आदर देऊन क्षमा मागून यज्ञाचा घोडा परत केला पाहिजे. जशी आज्ञा गुरुदेव. महाराज, आम्ही क्षत्रियांचं कर्तव्य समजून चुकीनं आपली जी अवज्ञा केली आहे त्यासाठी आम्ही आपली क्षमा मागतो. जर तुम्ही आम्हाला कुठला दंड देऊ इच्छित असाल तर तोही आम्हाला मान्य आहे. तुम्ही दंड देण्यायोग्य नाही आहात बालक. तुमच्यासारखे वीर, गुणी आणि ज्ञानी बालक ज्या राजाच्या राज्यात आहेत त्यांना त्यावर गर्व असला पाहिजे आणि पुरस्कृत केलं पाहिजे. जेव्हा तुमचं शिक्षण पूर्ण होईल आणि जर तुमच्या गुरूंनी आणि माता पित्यांनी तुम्हाला आज्ञा दिली तर तुमच्या दोघांसाठी माझे दरवाजे सदैव उघडे असतील. योग्य वेळी येताच ही दोघं तुमच्या उदारतेचा अवश्य लाभ घेतील. कुश, वत्सा, अयोध्याच्या सेनेवर या विजयाने तू माझी विद्या सफल केलीस. आता चैतन्य अस्त्राने या सगळ्यांची मूर्छा भंग करा
ज्यामुळे महाराज संपूर्ण बंधू बांधवांसहित जाऊन आपला यज्ञ पूर्ण करतील. जशी आज्ञा गुरुदेव. चला महाराज. हे पवनपुत्र, बोला महर्षी. आपण यज्ञाचा अश्व घेऊन जा. जशी आज्ञा. महर्षी, एक शंका आहे. काय? ही कोणती लीला आहे? आपल्याला आपल्या इष्टांची शपथ आहे. मला खरं खरं सांगा, हे दोघं कोण आहेत? माझे अंतर्मन जे सांगत आहे ते सत्य आहे का? भक्त शिरोमणी, आपण आपल्या शक्तीद्वारे प्रत्यक्ष बघितलं पण आहे, तरी मला का विचारताय? हे महावीर, भक्तीची शक्ती देवापेक्षा जास्त असते. तरीही माझी प्रार्थना आहे, या गोष्टीला गुप्तच राहू दे. योग्य वेळ आल्यावर मी स्वतःच तुला सांगेन. मी बघतोय की नियतीचा खेळ फारच विचित्र होणार आहे, तरी त्याला एक सुखद वळण देण्याचा प्रयत्न करतोय. आपले भक्त सफल मनोरथ हो.